जिल्हाधिकारीला आज निवेदन दिलंय, कशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि काय मागणी केलेली आहे तुम्ही? अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यामध्ये अशा मागण्या आहेत, अपंगांच्या घरकुल संदर्भात, अंत्योदय राशन कार्डासंदर्भात आणि अपंग निराधार विधवा यांच्या महाना 6,000 रुपये मानधन मिळण्याबाबत हे जर मान्य नाही झाले आणि गेल्या 8 महिन्यापासून अपंगांच्या पगारी झालेल्या नाहीत, 27 तारखेपर्यंत जर त्यांच्या पगारी त्यांच्या खात्यावर नाही पडलं तर आम्ही हलगीनाथ आंदोलन करणार आहे। या संदर्भात हा निवेदन देण्यात आलेलं आहे। नमस्कार, हमीद इस्माईल शेख, जिल्हाध्यक्ष। आज इतर दिवसानं दिवाळीपासून आमचे अपंग लोकांचे व विधवा महिला यांचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये पगारीची कुठलीही कुणी दखल घेतली नाही आणि बँकेमध्ये काय लोक आमचे जातात, त्यांना बँकेचे लोक टाळतात, तुम्ही तहसीलला जा, तहसीलमध्ये आल्यावर तहसीलमधून म्हणतात त्यांना कलेक्टर ऑफिसला जा। हे असे आमचे अपंग लोकांची गैरवापर होत आहे आणि अपंग जे आमचे बांधू आहेत, अपंग महिला आहेत किंवा दिव्यांग आहेत, समजे विधवा महिला आहेत, ह्यांना बी असंच होत आहे। आणि महत्त्वाचे मुद्दा काय आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भारतीय शासनाने अपंगाला, विधवाला 5,000 पेन्शन, 6,000 पेन्शनचा मानधन उपलब्ध करून दिलेला आहे। आम्हाला तर ते तसा मानधन आत्तापर्यंत कुठलाही आलेला नाही आणि त्याच्यानंतर घरकुल बी दिव्यांगाला देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सरकारनं, शासनानं। तर आम्हाला बी इथं कुठं घरकुल दिलेलं नाही। अपंगाचे आम्हाला अंत्योदयाचे कार्ड इथं उपलब्ध करून दिलेत, काय लोकाला दिलेत, काय लोकाला नाही दिले। बरं ठीक आहे, तिची काय हरकत नाही, शासकीय काम उशिरा होत असतो, पण ती जिला अंत्योदयाचं कार्ड दिलेलं आहे तिला मालच देत नाहीत, पुरवठा नाही, कुठं काय नाही, तुमची ह्याच्यावर सही नाही। मग तुम्ही अपंगाला कार्ड देऊन फक्त पाठीवर हात फिरवायला लागलेत तुम्ही, तर ते आम्ही सहन करणार नाही। आम्हाला बी 6,000 महिन्याला पगार पाहिजे। एक तर पगार 1,500, महिला चक्रा मारून मारून त्यांची रिक्षाला जाते, ती महिन्यामधले 1,500 अशी रिक्षाला चालली, त्यांचे रोजगार बुडतो। एक आमचं दिव्यांग बांधू असा आहे की तिला महिन्याला गोळ्याचे 5,000 रुपये खर्च आहे आणि आपला शासन देतो पगार महिन्याला 1,500। आज घरी 1,500 पगार घेऊन गेले, परवा दिवशी 1,800 रुपये लेट बिल पाठवते। तसा तर आमची सरकारला एवढी विनंती आहे, आमचे पेन्शन वेळेवर द्या, आम्हाला बाहेरच्या लोकांसारखं आम्हाला बी 6,000 पेन्शन द्या, आम्हाला अंत्योदयावर माल उपलब्ध करून द्या। एवढी मागणी अगर आमची नाही झाली तर आम्ही हलकी आंदोलन करल्याशिवाय राहणार नाही। मी राजू शामराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष। आमचं एक मान्य आहे की कलेक्टर सरांनी तात्काळ आमच्या जे पत्र आहे त्यांच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा। काय अपंगासाठी जे घरकुल आहे, घरकुलामध्ये बी आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला गेल्यानंतर म्हणते की घरकुल अजून उपलब्ध नाही, वरनं जार आलेलं नाही असं म्हणते। मग त्यांना बी ग्रामपंचायतमध्ये बी त्यांनी कळवावे की अपंग बांधवासाठी घरकुल उपलब्ध करून द्यावे। आणि अपंगांना 8 महिने झाले पेन्शन नाही कोणतेही, येते जाते डीबीटीकडे, डीबीटीला बी कागद भरपूर दिले तरी पण त्यांनी अजून आणून द्या कागद। तहसीलमध्ये आल्यावर तहसीलमधनं म्हणतात तलाट्याकडे जावा, तलाठी म्हणते तहसीलमध्ये जावा, तिकडून तिकडे नाही का फेरा मारायला लावायले। आणि तरीही कलेक्टर साहेबांनी आमचं एवढं निवेदन स्वीकारून आम्हाला जे योजना आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करावे।